A1च जोडी मुंबईची, तिचा नादच नाही. बरोबर. फक्त आम्हाला कुठेतरी आजमावायचं होतं, तेव्हा आम्ही नाव फिरवलं होतं. व जर कर्मधर्म संयोगाने पुन्हा कधी काय चान्स आला तर आपण पुन्हा तीच गाडी मैत्रीपूर्ण खेळू शकतो. आपल्या डोक्यात एकच आहे. आणि आमची जी टीम आहे, आता किरण शेठ झाले, आमचे नितीन शेठ झाले, सगळ्यांचं म्हणणं एकच. आणि आमचा ईगल ग्रुप 2277 सगळ्यांचा खेळ करायचा तर मोठा करायचा, नाही तर खेळच करायचा. आज स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या स्मरणार्थ हा विगडचा चांगला असा मैदान होतंय. आणि या मैदानामध्ये नेटवर्क नसल्यामुळे कोण कोण आले हा व्हिडिओ न बनवत, पण ज्या पण काही मुलाखती येतील चॅनलवरती त्या तुम्हाला पाहायला मिळतील. खूप चांगल्या गाड्या झाल्यात आणि सर्व गाड्यांच्या मुलाखती आज, उद्या आणि परवा 3 दिवस बघायला मिळतील. धन्यवाद. मंडळी, तुम्ही इकडे या साईडला बघू शकता. आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारा मालक सोमनाथदादा पाटील आणि किरण शेठ शेलार हे भेटलेत. आणि प्रधानचा चांगला गोला झालेला आपण विचारूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. गाडी कुठली झाली आणि कशी झाली ती सांगा, कारण मी खूप लेट आलेलो आहे. गाडी ॲक्च्युली आमची मैत्रीपूर्ण झाली. आपला शंभू म्हणजे आकाश राऊत यांचं नाव होतं, कैलासाची मोहन शेठ राऊत यांचं नाव होतं, आणि त्याच्यावर आपण नाव फिरवलं आणि शर्यत मैत्रीपूर्ण झाली आपली. बरोबर. आता मग तुम्ही नाव फिरवलं का तुमच्या पैरेवाल्या फिरवलं? पैऱ्यावाल्याने नाव फिरवलं आणि आपला बैल त्याच्या पैऱ्यामध्ये बरोबर. आता कोण पळाला मग प्रधान सोबत? फायटर पळाला वांगणीचा, वांगणीकरांचा फायटर आणि प्रधान पळाला. आणि त्या साईडला कोण पळाला? त्या साईडला कोलीकोपरचा वजीर होता आणि आकाश राऊत यांचा शंभू होता. बरोबर. तीच गाडी जी बोनिवलीला झाली? हा, बोनिवलीला जी गाडी बोनिवलीला नाही, आय थिंक उसाटण्याला जी गाडी पळाली तीच गाडी होती. तीच गाडी. आता एवढं लांब येण्याचं काय नियोजन कसं काय? ॲक्च्युली आज मैदान जे होतं आप्पांच्या नावाचं मैदान होतं आणि त्या मैदानात आपल्याला आज येऊन गुलाल करायचा होता, त्या निमित्ताने आपण इतक्या लांब आलो. बरोबर आहे. किती लांब पडतं आपल्याला इथे यायला? काय बोला, जवळजवळ आम्हाला 75 किलोमीटर असेल. 75 किलोमीटर. बघा, म्हणजे कुठेतरी एक बघायला गेला तर तुमच्यापासून तर खूप लांब आहे आणि आम्हाला पण लांब आहे, पण मैदानासाठी आपल्याला यावं लागतं. हो नक्कीच, कारण आप्पांच्या नावाचं मैदान होतं आणि त्या मैदानात नाही जायचं मग महाराष्ट्रातल्या कोणत्या मैदानात जायचं? बरोबर. आता मैदान ज्या प्रकारे म्हणजे चर्चा चालू होती, म्हणजे त्या प्रकारे मैदानाची पाठी किंवा पुढचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? ॲक्च्युली फाटीच्याबद्दल बोलायचं झालं तर एकतर पूर्ण चढाव तरी फाटी पाहिजे होती, एकतर पूर्ण उतार तरी फाटी पाहिजे होती. पण मग कसं झालं की फाटी पहिल्यांदा चढावं लागायचं आणि नंतर उतार, त्याच्यामुळं काही बैलांचं म्हणजे जे मोठे बैल आहेत ते उताराला कमी पडतात, त्याच्यामुळे त्यांचं नुकसान झालं आणि पुढे पण थोडी आवरायला जागा कमी होती. आणि बऱ्याचशाच गाड्या मला वाटतं देवदगड हा, ते उतार असल्यामुळे बऱ्याचशा गाड्या म्हणजे देवबाद झाल्या. आमची पण एक गाडी स्वतः म्हणजे 2 छकडे पुढे पळून आमच्या फायरची गाडी पण देवबाद झाली. बरोबर आहे. आणि किरण शेठ शेलार यांच्या फायरची बघा मित्रांनो देवबाद झाली काय. आता गाडी कोणी पळवली आजची, प्रधान आणि फायटर? आमचाच घरचा मालकच ड्रायव्हर आहे, बबलू ड्रायव्हर बापसाईचा बबलू ड्रायव्हर. नियोजन कधी झाला होता पैऱ्याचा आपला? पैऱ्याचं नियोजन 2 दिवस अगोदरच झालेलं. आणि अगोदर आमचं मैदानात म्हणजे मागचं मैदान होतं इथे आपला अंजपला, तिथे आमचा सुतामध्ये गाडी पडली होती, पेंडिंगला होती. आणि त्याच्यानंतर आज कुठे गुलाल घ्यायचा, मग पहिला पैरा आमचा होता अगोदर, पण त्या गाडीवर गुलाल झालेला, मग पुन्हा तोच पैरा केला आणि गुलाल घेतला. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं खूप साऱ्या मुलाखती झाल्यात आपल्याला. बऱ्याचशाच मोठ्या मोठ्या गाड्या असू दे, पण कुठेतरी आम्ही खेळला मोठाच दाखवू भले आमची 2 नंबरची किंवा 3 नंबरची गाडी असो, असं तुमचं काय बोलणं? हो नक्कीच, जो खेळ खेळायचा आहे, जर खेळ टॉपला खेळायचा आहे तर मग मोठेच कुठेतरी गाडी खेळली पाहिजे. आम्ही बोनिवलीला सुद्धा गाडी खेळलो मुंबईच्या A1 जोडी बरोबर, हारजीत आहे. बरोबर. पण जेव्हा आपण मोठी कुठेतरी गाडी खेळतो तर आपल्या बैलाची कॅपॅसिटी, कारण तिकडे ते 1 नंबरची दोन्ही बैल पळतात, आपला बैल 2 नंबरचा, त्याच्यानंतर आपण पैरा सुद्धा 2 नंबरचा घेऊन एक आपण खेळ करायचा मोठा आता आपल्या डोक्यात एकच आहे. आणि आमची जी टीम आहे, आता किरण शेठ झाले, आमचे नितीन शेठ झाले, सगळ्यांचं म्हणणं एकच. आणि आमचा ईगल ग्रुप 2277 सगळ्यांचा खेळ करायचा तर मोठा करायचा, नाही तर खेळच करायचा नाही. कारण मागच्या सीझनला आम्हाला मोठा खेळ करायला मिळाला नाही, कारण आमचा गोकुळ कुठेतरी आदू झाला, त्याच्यामुळे आम्हाला खेळ करायला मिळाला नाही. पण त्याच्या आशीर्वादाने ह्यावेळेस प्रधान, सिकंदर आणि छोटा गोकुळ आमच्या दावणीला आहे, यामुळे ना आम्ही ह्यावर्षी खेळ करणार तर मोठाच खेळ करणार. बरोबर. आणि कुठेतरी पाहिजे तशी गती सुद्धा लावतोय प्रधान आणि त्याच्यासोबत असणारे पैरेकरी पण, काय बोला? हो नक्कीच, प्रधान दोन्ही साईड आतून अंगावर जर गाडी चिपकत असेल तर शक्यतो करून गाडी तुटून देत नाही. आतापर्यंत ज्या पण गाड्या पडल्यात 4-5 गाड्या, तर त्या सुतामध्येच पडल्यात की असं अंतर होऊन फक्त एकाच A1 जोडी विरुद्ध जी गाडी पडली आमची ती 1-1.5 छकड्याने पडली, पण ती A1च जोडी मुंबईची, तिचा नादच नाही. बरोबर. फक्त आम्हाला कुठेतरी आजमावायचं होतं, तेव्हा आम्ही नाव फिरवलं होतं. व जर कर्मधर्म संयोगाने पुन्हा कधी काय चान्स आला तर आपण पुन्हा तीच गाडी मैत्रीपूर्ण खेळू शकतो. बरोबर. म्हणजे कुठेतरी पुन्हा एकदा मोठा खेळ हो नक्कीच होणार, मोठा खेळ होणार या सीझनमध्ये, कधीतरी सीझन एंडपर्यंत तरी मोठा खेळ होणार. बरोबर आहे. आता कशी काय चालली घरी आपल्या यांची वासरांची देखरेख? वासरांची देखरेखीसाठी आमच्या इथे गोठ्यावर 2 मुलं आम्ही कामासाठी ठेवलेले आहेत आणि त्या सगळं आमचा बबलू जो आहे तो सगळं त्यांच्यावर देखरेख करत असतो, कारण तो स्वतः मालक आणि स्वतः ड्रायव्हर. त्याच्यात आमचा ईगल ग्रुप 2277 पूर्ण त्यांच्यावर म्हणजे सगळं काय असतं ते मार्गदर्शन त्या पूर्ण करत असतात.
आणि तसं आमची मित्रमंडळी सगळी मार्गदर्शन करत असतात का कसं काय नियोजन कसं झालं पाहिजे वगैरे त्या हिशोबाने सगळं आता चालू आहे. बरोबर. आता सुट्टीच्या विषयी सांगा ना थोडीशी माहिती, कारण कुठेतरी सुट्टी पण महत्त्वाची असते आत्ताच्या गाडीला. हो, सुट्टी तर खूपच महत्त्वाची आहे. आत्ता पण सुट्टीला थोडाफार आमची मुलं गणली होती वाटतं, कारण सुट्टीला ती गाडी आपल्याला 1 ते 2 छकडे टाकून निघाली होती पुढे, पण पुढे हे झालं आणि गाडी कव्हर झाली. पण सुट्टीचं खूपच म्हणजे बिनजोड क्षेत्रामध्ये जर 1 नंबरमध्ये खेळायचं असेल तर सुट्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण सुट्टीमध्ये जर विथिन सेकंडचा जरी हे झालं म्हणजे मायक्रो सेकंडचा जरी फरक पडला तरी पुढं तेवढाच फरक पडू शकतो. बरोबर. म्हणजे कुठेतरी याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. हो, नक्कीच. आणि त्याच्यामध्ये काय झालं, प्रधान थोडासा पहिला सुट्टीला कमी असायचा, पण आता त्याला सुट्टीचं पूर्ण पहिला घाटावरून आलेला तेव्हा सुट्टीचं म्हणजे थोडंफार कळत नव्हतं त्याला, पण आता बिनजोडच्या क्षेत्रात जसं सुट्टी झाली पाहिजे त्या प्रकारे त्याची सुट्टी होते. बरोबर. आणि मला वाटतं त्याची त्यांनी ओळख पण बनवलेली आहे. कुठेतरी प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर राहुल भोईर असं समालोचक. हो, राहुल त्याला नावच दिलंय डायरेक्ट व्हाईट गोल्ड प्रधान. आणि याच्या पुढे आम्ही बॅनर पण तेव्हा जे टाकतो ते व्हाईट गोल्ड प्रधानच टाकतो. ओव्हरटेक किंग किंवा पब्लिक किंग वगैरे न टाकता आम्ही व्हाईट गोल्ड प्रधानच टाकतो. कारण राहुलने जे नाव दिलंय की ते खूप विचार करूनच नाव दिलं असेल, त्याच्यामुळे व्हाईट गोल्ड. आणि तो ओरिजिनल व्हाईट गोल्डच आहे. तुम्ही बघितले असतील इतके नंदी, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल की व्हाईट गोल्ड आहे की नाही. आणि बरेचसे रील आहेत त्यांच्यावर सुद्धा व्हाईट गोल्डच नाव आहे. आता पाठीचं नियोजन थोडंसं मला काही गाडा मालकांनी सांगितलं की फाटी थोडी अजून जवळ होती, म्हणजे थोडी अजून रुंद पाहिजे होती फाटी. हो, फाटी म्हणजे कंजेस्टेड होती. जे फाटीचा 14 फुटाचा अंतर पाहिजे किंवा 12-13 फुटाचं अंतर पाहिजे ते खूपच कंजेस्टेड होतं. त्याच्यावर बऱ्याचशा गाड्या मोठ्या गाड्या देवबाद झाल्यात आणि प्लस उतार होता, त्याच्यामुळे गाड्या देवबाद होण्याचे चान्सेस पण खूप जास्त होते. बरोबर. आता काय म्हणजे बदल काय घडवून आणावं आता पुढचा मैदान घ्यावा तर ते पुढचा मैदान जर त्यांनी घ्यायचं असेल तर मध्ये जो चढाव आहे तो एकतर त्यांनी काढायला लागेल आणि पुढे आवरण्यासाठी जागा जी आहे ती पण करावी लागेल. कारण आज पण बरेचशा आवरण्यासाठी जागाच नव्हती आणि पुढे टेम्पो पण लागले होते. जर ज्या पुढच्या पळण्याच्या गाड्या ज्या आहेत ज्यांना स्पीड जास्त आहे, म्हणजे एक उदाहरणार्थ सैराट आणि भुंगा जर इथे पळाली असती तर काही ना काही अपघात झाला असता, कारण त्या गाडीला पुढे एवढी गती लागते की ती कुठे ना कुठे जाऊन ठोकली असती. बरोबर. आता भरपूर सारी मोठी मैदानं चालूच आहेत. आता बोनिवली आलेलं आहे, उसाटणं आलेलं आहे, काही नियोजन वगैरे, कारण पैऱ्यांचे खूप सारे तुम्हाला मागण्या येतात आणि बरेच जण नाराज पण आहेत की पैरे मिळत नाही आम्हाला. काय बोलाल? हो, बरेचसे जण नाराज आहेत, पण आता काय झालंय की आपला बैल ज्या रेंजला पळतो त्या रेंजला जर आपल्याला पैरा येत नसेल तर मग नुसते पैरे देऊन आणि गुलाल पाडून घेण्यात पण अर्थ नाही. आता आमच्या मागचे 2-3 गुलाल जे पडलेत ते ह्याच कारणामुळे की कुठेतरी आम्ही मैत्री जपायला गेलो आणि आमचे गुलाल पडले. बरोबर. आताच्या घडीला असं झालंय ना, 1-2 वेळा पैरं मागतात. आता माझ्या बाईट पण झालेत बऱ्याच जणांच्या, त्यानंतर नाही दिला तर मग गाडी पण खेळतात. काय बोला? हो, नक्कीच. आजची जी गाडी झाली आहे तर एक सांगायचं तात्पर्य की गाडी ही अशाच प्रकारे झाली असावी, कारण आम्ही पण पैरे मागितले, पैरे मिळाले नाही, त्याच्यामुळे आज जी गाडी झाली आहे ती ह्याच अर्थाने झाली. बरोबर. म्हणजे तुमचा पण तोच मत आला आणि बऱ्याचशाच गाड्या मालकांचा. मग याच्यामध्ये बदल काय घडावा? बदल म्हणजे काय, सांगतो, ठेवतो, बेड्यावर जातो, गोठ्यावर जातो, वाड्यावर जातो, मुलांना विचारतो, ही पद्धत कुठेतरी बंद झाली पाहिजे. देणार तर कधी देणार हे सांगितलं पाहिजे गाडा मालकाने, आणि नसेल देणार तर स्पष्ट सांगितलं काय तुमचा बैल आमच्या लेवलला पळत नाही किंवा आमचा आणि तुमचा पैरा होऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलं तर रागरूस राहत नाही. पण तुम्हाला देतो, आज नाही उद्या देतो, 2 मैदानं झालेत, हे खूप जुन्या गोष्टी झाल्यात. आता जो आपला जो खेळ चालू आहे तो ग्लोबलायझेशन कडे चाललाय. आणि याच्यामध्ये ते जुन्या ज्या पद्धती आहेत, आज सांगतो उद्या सांगतो, मुलांना विचारतो, जरी आताची परिस्थिती अशी आहे की स्वतः गाडा मालकाला जरी फोन केला ना तरी तो काय सांगतो, मी मुलांना विचारतो त्यांनी काय नियोजन केलं. अरे, मुलांनी नियोजन केलं म्हणजे तुला विचारल्याशिवाय मी नियोजन नाही करत ना कोणीही. मग त्या हिशोबाने म्हणजे ही कुठेतरी पद्धत थांबली पाहिजे. हो तर हो, नाही तर नाही. म्हणजे जे काय ते लगेच एकच कॉलवर क्लिअर झालं. स्टेट फॉरवर्ड सांगितलं. समोरच्या गाडा मालकाने पण आशेत राहत नाही कोण की 4 फोन करायचे आहेत. फोन केल्यानंतर काय सांगतात, सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतर फोन उचलत नाही. मग त्या गोष्टीला कुठेतरी अर्थ राहत नाही. बरोबर. चला, शेवटचा प्रश्न घेतो. फायटर आणि प्रधानची जी गाडी पळाली, काय वाटतं तुम्हाला? ही गाडी पुढे पण पळेल का आणि कशी पळाली आज? गाडी खूप सुंदर पळाली, नरमादी स्वरूपात पळाली. खालून फायटर पळाला, पुढे प्रधान पळाला, आणि बिनजोडच्या क्षेत्रामध्ये नरमादी गाडी जेव्हा पळते तेव्हाच गुलाल प्राप्त होतो. आणि येत्या इन फ्युचरमध्ये जर समजा योग आला तर 100% ही गाडी पळू शकते. बरोबर. चला, तुम्हाला गुलालसाठी अभिनंदन. आणि तुमच्या माध्यमातून मला सर्व युट्यूबरांना एक संदेश द्यायचा आहे की जे बाकी आपल्या मुंबईचे युट्यूबर आहेत, मोठे युट्यूबर, ते फक्त मोठ्या लोकांच्याच बाईट घेतात आणि ह्या माध्यमातून हे तुम्ही टाका या बाईटमध्ये. फक्त तुम्ही एक श्याम शेलवले म्हणून मुरबाडचे आहेत,
त्याच्यानंतर शेलूचे केतन यूट्यूबर आहेत, हेच फक्त तळागाळातल्या जे बैलगाडा मालक आहेत त्यांना दाखवतात. नाही तर जो मोठे यूट्यूबर आहेत ते छोट्या बैलगाडा मालकांच्या बाईट घेत नाही. पण हे मला कुठंतरी त्यांनी हे झालं पाहिजे. छोटा पण बैलगाडा मालकच आहे, मोठाही बैलगाडा मालकच आहे. तोही येतो, तोही पैसेच लावतो. मोठा बैलगाडा मालक येतो, तोही पैसेच लावतो. मग तुम्हाला छोट्यांची बाईट घ्यायला हे काय हरकत काय? म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मोठ्या जे आहेत ना, ज्यांचे म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर आहेत, 2 लाख सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यासाठी स्पेशली मेसेज आहे की ते फक्त मोठ्यांच्याच घेतात. भले रागही आला तरी चालेल, पण आपण स्पष्ट सांगतो. प्रत्येक वेळेस मी स्पष्टच बोलतो, भले राग आला तरी चालेल. चला आता मी पण त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये ते पण चांगलं काम करतील आणि याच्या आधी पण ते करत होतं. जसं ज्याला वेळ मिळतं तसं त्यानुसार ते काम करत राहतील. बरं, चला धन्यवाद. धन्यवाद.